नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. मी सध्या आहे मुंबईतील वांद्रा परिसरात असलेल्या लीलावती रुग्णालयामध्ये. या रुग्णालय परिसरामध्ये जर आपण पाहायला गेलं तर सध्या घडामोड घडत आहे ती म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष लागून राहिलेलं आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार माणिकराव कोकाटे म्हणजे मंत्री सुद्धा राज्याचे क्रीडा मंत्री त्यांच्या विरोधामध्ये आता अटक वॉरंट जारी झालेलं आहे. या अटक वॉरंट जारी झालेलं असताना त्यांना नेमकं अटक ही होणार का आणि या सगळ्यामध्ये आता नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र तत्पूर्वी आपण पाहतो आपण लीलावती रुग्णालय परिसरामध्ये उभे आहोत आणि याच ठिकाणी सध्या माणिकराव कोकाटे हे रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. या लीलावती रुग्णालयामध्ये सध्या माणिकराव कोकाटे हे उपचार घेत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान आपण पाहायला गेलं तर आज सकाळी सुनावणी जी आहे ती पार पडली आणि या सुनावणी दरम्यान आपण पाहायला गेलं तर माणिकराव कोकाटे यांच्या साधारणतः पाहायला गेलं तर 1995 सालचे जे काय एकंदरीत घोटाळा होता, सदनिका घोटाळा होता, त्या पार्श्वभूमीवरती सुनावणी जी आहे ती पार पडली आणि साधारणतः न्यायालयानं जे 2 वर्षांचा आपण पाहायला गेलं तर कारावास आणि जी 10,000 रुपये दंडाची जी शिक्षा होती ती कायम ठेवलेली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याने आपण बघतोय राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजलेली आहे. हे प्रकरण नेमकं काय आणि 30 वर्षांपूर्वीच्या कोणत्या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर ही वेळ आली याचा सविस्तर हे आपण पाहायला गेलं तर माहिती जाणून घेतोय. यानुसार 1995 सालचे हे प्रकरण असून त्यावेळी राज्यात युती सरकार सत्तेवर होतं. नाशिक मधील एचकेपूर्वी समजल्या जाणाऱ्या कॅनडा कॉर्नर भागात प्राईम अपार्टमेंट नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. या इमारतीतील फ्लॅट मिळवण्यासाठी कोकाटे यांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप आहे. तत्कालीन नियमानुसार आपण पाहायला गेलं तर मुख्यमंत्री गृहनिर्माण योजनेअंतर्गत 10% फ्लॅट हे सरकारसाठी राखीव असतात. हे फ्लॅट गरजू किंवा विशिष्ट प्रवर्गातील लोकांना कमी दरात दिले जातात. माणिकराव कोकाटे यांनी या कोट्याचा गैरफायदा घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे या कोकाटे बंधूंनी कमी दरात फ्लॅट मिळवण्यासाठी प्रशासनाची दिशाभूल केली. त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे या कोट्यातून तब्बल 4 फ्लॅट स्वतःच्या नावावर पदरात पाडून घेतले. यानंतर आपण पाहायला गेलं तर 1997 मध्ये या प्रकरणी तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आली. या गैरव्यवहाराविरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी आवाज उठवला होता. 1997 मध्ये दिघोळे यांच्या तक्रारीनंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बनावटीगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे आणि इतर 2 जणांचा समावेश होता. आता तब्बल 28 वर्षांनी न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडिया यांनी कोकाटे यांना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. कोकाटे यांनी या शिक्षेविरुद्ध नाशिक सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र 16 डिसेंबर 2025 रोजी म्हणजे आज न्यायाधीश PM बदर यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. न्यायालयाने त्यांना 10,000 रुपयांचा दंड ठोठावला असून शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश दिले. यामुळे कोकाटे बंधूंना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर आता नेमकं प्रकरण काय होतं या सगळ्याची माहिती आपण जाणून घेतली. त्यामुळे आता कोकाटे यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय की राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य असतील किंवा त्यांच्या एकंदरीत व्हायरल व्हिडिओमुळे ते चर्चेत येताना पाहायला मिळतात. आता आपण पाहतोय माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या संदर्भामध्ये ज्यावेळेला कनिष्ठ न्यायालयाचा आपण पाहायला गेलं तर निकाल जो तो कायम ठेवला आणि यानंतर आपण पाहायला गेलं तर या निकालानंतर आपण पाहतोय की अटक वॉरंट जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये जारी करण्यात आला. हा अटक वॉरंट जारी झाल्यानंतर जी प्रथम माहिती समोर आली त्यानुसार नेमका आता अजित पवार काय निर्णय घेणार. तर दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे हे दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यांना या रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर या प्रकरणी आता शुक्रवारी म्हणजे साधारणतः शुक्रवारी या सगळ्यावरती पुन्हा एकदा सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे. या सुनावणी अंती जामिनासाठी अर्ज जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्याकडून दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जामीन अर्जावरती सुनावणी होते का. आणि दुसरी गोष्ट ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर
जे अटक वॉरंट जारी केल्याची जी प्रत आहे ती प्रत आता आपण पाहतोय नाशिक पोलिसांकडे सुद्धा पोहोचलेली आहे. नाशिक पोलिसांना या अटक वॉरंटची प्रत जी आहे ती मिळालेली आहे आणि त्यामुळे आता या अटक वॉरंटच्या प्रत नंतर नाशिक पोलीस मुंबई पोलिसांसोबत एकत्र येत नेमकं या प्रकरणाची चौकशी करून माणिकराव कोकाटे यांना अटक करतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आपण पाहतो की तत्पूर्वी माणिकराव कोकाटे हे आपल्याला या आपण पाहतो लीलावती रुग्णालयामध्ये आपल्याला ऍडमिट असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान या सगळ्यावरती आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान आपण जर पार्श्वभूमी पाहिली आजच्या दिवसभराची, आज मंत्रिमंडळ बैठक होती. मात्र या मंत्रिमंडळ बैठक पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांची भेट सुद्धा घेतली. वर्षा निवासस्थानी भेट झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणी चर्चा सुद्धा झाली. यावेळेला मात्र अजित पवार यांनी साधारणतः पाहायला गेलं तर दोन मुद्दे होते. एकीकडे माणिकराव कोकाटे तर दुसरीकडे आगामी काळातील निवडणूक आहेत. त्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली जागा वाटप असेल किंवा एकंदरीत संपूर्ण मुंबईचं कारभार असेल, राजकीय कारभार हा सगळा आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली जर निवडणुकीसाठी चर्चेमध्ये महायुतीमध्ये सहभागी होत असेल तर त्याला भाजप असो शिवसेना असो यांनी नकार दिलेला आहे. कारण यापूर्वी नवाब मलिक यांच्यावरती देशद्रोही असतील किंवा साधारणतः दाऊद संबंधी असतील यांच्यासारखे आरोप जे करण्यात आले होते. मात्र आता आपण पाहायला गेलं तर तो एक मुद्दा होता. दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा होता. हा मुद्दा मात्र अत्यंत महत्वाचा आहे कारण माणिकराव कोकाटे यांचा यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये विधान भवनातच माणिकराव कोकाटे हे रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामध्ये त्यांच्यावरती एकंदरीत कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती. आणि या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की एकीकडे कारवाई असेल तर दुसरीकडे आता साधारणतः पाहायला गेलं तर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे मंत्री आहेत त्याच्यामध्ये आता माणिकराव कोकाटे आपण पाहतो त्यांचं नाव सातत्याने वादग्रस्त असेल, चर्चेत असेल आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर जर आपण पाहायला गेलं तर एक महत्वाची बाब म्हणजे यामध्ये आता सध्या चर्चा चालू झाली ती म्हणजे माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळातून जाणार कारण त्यांचा राजीनामा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती झाला. राजीनामा जर घेतला तर यामध्ये पाहतोय की आपण माणिकराव कोकाटे यांनी जर या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला तर निश्चितच सध्या धनंजय मुंडे यांची या मंत्रिमंडळामध्ये एंट्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सत्यस्थिती आपण पुन्हा एकदा पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जर पाहायला गेलं तर सदनिका घोटाळा जो होता त्या संदर्भामध्ये हे सगळं प्रकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या प्रकरणी आता सुनावणी सुद्धा न्यायालयामध्ये पार पडलेली. पुढील सुनावणी आता आपण पाहतो शुक्रवारी होणार आहे. मात्र तत्पूर्वी आता जर पाहायला गेलं तर आता या लीलावती रुग्णालयामध्ये आपल्याला माणिकराव कोकाटे हे ऍडमिट असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता सगळ्यावरती नेमकं काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.